आय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा, तुझी पायी पावी ऐसा जेणे उगवे हा फासा, करी कृपादान ऐसे बोलवी वचन, तुका म्हणे देवा माझे हृदय वसवा, तुझी पायी पावी ऐसा जेणे उगवे हा फासा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. आर्य धर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदैवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, तुका हा तुकावा परब्रह्म रूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता. सकल संतांच्या आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करून आम्ही या पवित्र मातीमध्ये हा अलौकिक नामयज्ञ सोहळा इथे संपन्न होतोय. आणि कळत न कळत पथावर्ण मंडपापर्यंत पाहिलं तर एखाद्या यात्रेचं स्वरूप यावं असं चित्र मला थोडस दिसलं. हे प्रांगण, धर्ममंडप, स्पीकर, पखावज वादक, टाळकरी मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक आणि आपल्या संप्रदायातील सर्व ज्ञाते लोक, या सगळ्यांना खूप धन्यवाद. मला ही कीर्तन सेवा हरिभक्ती परायण चिरंजीव श्री जितेंद्र महाराज आणि हरिभक्ती परायण श्री नितीन महाराज या दोघांच्या करवी कीर्तन सेवा मलाही मिळाली.
आज मी मंडपात यावं की न यावं, कीर्तनासाठी यावं की न यावं, अशा द्विधावस्थेत माझी मानसिकता निर्माण होत होती. बीड ते अहिल्यादेवी नगर, तिथनं टाकळी ढोकेश्वर ते परमार्थप्रेमी हरिभक्ती परायण श्री जालिंदर भाऊ वाबळे यांच्या गाडीत त्यांनी मला इथपर्यंत सुखात माळसेज घाटाच्या मार्गानं शहापूर त्या असा ओळसा मारून आम्ही आल्या आल्या हरिभक्ती परायण श्री अमृते महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये निवासस्थानी पोहोचलो. थोडा आवाज कमी करा, लोकांचा ऐकून. आणि अमृते महाराजांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी दिला प्रेम जिव्हाळा, पारमार्थिक ओलावा. वेदाच्या पावमान सुक्तात स्वादिष्टया मदिष्टया पवस्व सोमधारया इंद्राय पातवे सुतः या वैदिक वेदमंत्रांच्या अर्थसंगतीप्रमाणे मला ती स्निग्धता आणि ओलावा अनुभवण्यासाठी मिळाला. सातत्याने त्यांना मी म्हणायचो की आमने गावी चला, वेळ खूप होतो आहे. व ते म्हणायचे नितीन महाराज आणि जितेंद्र महाराजांचा निरोप येईपर्यंत आपल्याला इथेच थांबायचंय. त्याचं कारण आहे, सप्ताहाच्या सांगतेच्या पूर्वसंध्येला नगर प्रदक्षिणा गावामध्ये निघत असते आणि गेल्या 3-4 दिवसापासून अचानक येणारा पाऊस देशात आणि परदेशात निर्माण झालेलं अस्थिर वातावरण आणि अशा कालखंडात 2 कोटी रुपयाचा प्रकल्प सरासरी फुलांच्या पासून ते वृक्षवेलीपर्यंत या समस्त ग्रामस्थांनी हाती धरला आणि आमने गावात रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याची, नारायण महाराजांची, गणेशाची मूर्ती स्थापन करून जणू इथे प्रति पंढरी तयार केल्याचा अनुभव मला इथे आल्यानंतर. निसर्गाच्या नियमापुढे आणि पंचतत्वाच्या ताकदीपुढे जगाच्या पाठीवर कॅबिनेटचं, राज्याचं, ज्ञानेश्वरी गाथा पाठ असणाराचं कोणाचंच काही चलत नाही. त्याची वीज चमकली की चमकली, कडकडाट झाला की झाला, वर्षाविहार सुरू झाला की झाला, गारांचं येणं खाली सुरू झालं की येणं झालं. जनार्दन महाराज या प्रकरणाला प्रतिबंध करता येत नाही म्हणून काही कीर्तनं आत करावी लागली. आणि आज देवाने मला मैदानात आणलं. मैदानात येण्यासाठी उमेदवाराची ताकद बलदंड असावी लागते. एक तर त्याला पैसा खर्च करण्याची भूमिका असावी लागते, दुसरं प्रकरण पक्षाचं पाठबळ मोठं असावं लागतं, आणि तिसरं प्रकरण लोकांना वाईट वागण्यासाठी पैसे पुरवता आले पाहिजेत. अशी 3 प्रकरण आहेत. गंधमाळ आणि अनुष्ठानावाल्याला लोक मैदानात विजयी करतील असा कालखंड एकंदरीत सद्यस्थितीला दिसलेला नाही. हरिश्चंद्र आणि विश्वामित्र, रामचंद्र, वशिष्ठ आणि विश्वामित्र, सुधन्वा राजा आणि आद्य शंकराचार्य, छत्रपती शिवराय आणि तुकोबाराय, यादव कुलोत्पन्न यदुवंश विलासू राजा, ज्ञानोबाराय आणि नामदेवराय, हा संत आणि राजांचा कालखंड आपल्या भारतीय सारस्वतांनी इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करताना अनुभवलेला आहे. म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता एका पथावर पाऊल टाकणं ही प्रकरणं काही 1000 वर्षांनंतर एकदा रामाच्या, कृष्ण परमात्म्याच्या, पांडुरंगाच्या असीम कृपेनं प्राप्त होत असते. आपल्याला भगवत कृपेनं धुरंधर योद्धा, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा आणि पितामह भीष्मांच्या सारखा गादीचा संकल्प असलेला भगवत कृपेनं पंतप्रधान लाभले. त्यामुळं तुमच्या कपाळाचं कुंकू, माझ्या गळ्यातली तुळशीची माळ
ब्राह्मण आणि वैष्णवांच्या सेंड्यात आणि मठ मंदिरण सनातन धर्म जिवंत, ही कृपा पांडुरंगाची लक्षात ठेवा. राजसत्तेनं घेतलेल्या भूमिका या मानाव्याच लागतील. प्रतिस्पर्धेत राजकारणात एकामेकावर शिंदोडे उडवणारे नेते, पण भारताच्या ऐक्यासाठी पक्षभेद, मतभेद, मनभेद, वैयक्तिक पर्सनल मतभेद बाजूला टाकून धर्म आणि देश या दोन प्रकरणासाठी एकत्र येतात. राहुलजी असतील, आदरणीय पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, श्री संजयजी राऊत असतील किंवा अन्य गटातले नेते असतील, आज ते सत्तेच्या लोकांच्या समवेत आहे. त्याचं कारण आहे, भारताकडे वक्र दृष्टीनं कुणी पाहत असेल तर तशा प्रसंगाला हाताच्या सगळ्या बोटांना एकत्र येऊन मुठ करावी लागते. त्याला वज्रमुठ म्हणतात आणि ती ताकद केली. ओवेसी अन्य सभेत खूप ओरडले, बोलले, परंतु आज ते म्हणतायत की आम्ही भारताच्या बरोबर आहेत, पाकिस्तानाच्या बरोबर नाहीत. माझी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आणि प्रार्थना आहे, फळ, मठ, गादी, संस्था, गुरुकुल, आश्रम, गुरु परंपरा, ते माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, हे क्रिटिकल गुंतागुंतीचे सौम्य वाद जरा शिथिल करून येणाऱ्या काळात मी आणि तुम्ही वारकरी आहोत, महाराष्ट्रातले आहोत आणि भारतीय आहोत, असं एकसंघ होऊन काम केलं तर आमण्यासारखी एकच काय तर शिवरायांच्या सारखी आणि पांडुरंगाच्या मंदिरासारखी ठाणे जिल्ह्यात हजारो मंदिरं तयार होतील. परवा कालखंडात शिवरायांचं निर्माण झालेलं मंदिर आणि तुमच्या आमण्यात झालेलं पांडुरंगाचं मंदिर अफलातून, अप्रतिम, देखणं, स्मार्ट आणि शुद्ध अशा प्रकाराचं आहे. मंदिराची स्थापना करणं शिल्पाच्या दृष्टीनं कदाचित सोपं आहे. 15-15 लाख निधी एका एका व्यक्तीनं देणं कदाचित सोपं आहे, पण मूर्ती प्राण प्रतिष्ठेनंतर देवालयाची स्वच्छता, पावित्र्य, नैवेद्य, आरती, कुलधर्म, कुलाचार, शेजारती, सायंपूजा, पडदा टाकणं, शंख वाजवणं, घंटानाद करणं, या सगळ्या प्रकरणाला सनातन धर्मामध्ये टिकवावं लागतं आणि वेदानुमोदित वारकरी परंपरेत या सगळ्या प्रकरणाला विशेष महत्व केंद्रित करण्यात आलेलं आहे. उद्या आहे काला आणि सप्ताहाच्या तृतीय, पंचम, सप्तम दिनाच्या कालखंडात काल्याच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला ज्याचं कीर्तन असेल कोण्याही बुवाचं, तर त्यांनी भगवंताकडे प्रार्थना करायची आहे, मागणी मागायची आहे आणि ती मागणी वैयक्तिक स्वार्थापोटी मठमंदिर, कॅसेट, पुस्तकांच्या विकासासाठी न करता जगताचं कल्याण व्हावं, उत्तम लोकांना संस्कार व्हावेत, लोकांचं भलं व्हावं, मातृपितृ वर्गांना सौख्य प्राप्त व्हावं, छात्र लोकांना विद्यार्जन व्हावं आणि धर्मपथावर समाजाने पाऊल टाकावं, याकरता आजच्या दिवशी आपल्या इष्ट देवतेला प्रार्थना करण्याची पद्धती आहे. मी प्रार्थनेचे अर्थ 2-3 कीर्तनात प्रतिपादन केले. लोक जरी विसरले तरी आता या इंटरनेटला, गुगलला, फेसबुकला, ट्विटरला, इन्स्टाला इत्यादी उपकरणाला जे जे खाते तिकडे सगळीकडे रेकॉर्ड आहेत. त्यामुळे एक व्यक्तिगत प्रार्थना आहे आणि दुसरी सामुदायिक प्रार्थना आहे. किती प्रार्थना आहे इकडे बघा, व्यक्तिगत प्रार्थना आणि सामुदायिक प्रार्थना. गायत्री मंत्रात ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनाः, ओम तपः, हे जे शब्द आहेत हे दिसायला वैयक्तिक वाटत असले तरी वैदिक व्याकरणाच्या नियमाप्रमाणे जगत कल्याण करणारेच आहे. आपल्या ग्रंथात, धर्मात, उपनिषदात, वेदात जगाचं भलं करण्याची प्रार्थना आहे. ती प्रार्थना कशी आहे तर प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं परमात्म्याची केलेली विशेष आर्थना, तिचं नाव प्रार्थना. प्रार्थनेची व्याख्या झाली, एक व्यक्तिगत आहे, एक सामुदायिक आहे. वारकरी संतांनी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही वैयक्तिक पर्सनल आपल्या स्वायत्त कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना केलेलं माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासाच्या कालखंडात
स्कॅन किंवा ऑब्झर्व करताना मला अनुभवायला मिळालेलं नाही. या उलट कोणाचा असा स्टडी असेल तर त्याला मी अभिवादन करायला नक्की तयार आहे, यात तिळमात्र शंका नाही. आता वेदापासून ते संतापर्यंत आपण क्रमाने येऊया. विषय कंटाळवाणे, पण आजच्या या 7व्या दिनाच्या मागणी प्रकरणाला ललांभूत करणारी प्रकरण मला मांडावी लागणार आहे. श्रोते हो, चिंतनीय भूमिका अशी आहे, वेदामध्ये एक वचन असे, बहुधा वास्तुशांत, विवाह, मूर्ती प्राण प्रतिष्ठा किंवा शांतीपाठ आपल्या घरी वैदिक क्रमपाठी विद्वान विप्रांच्या करून आपल्या घरात जेव्हा होतो तेव्हा एक वेद मंत्र असतो, शरीर वर्चस्व आयुष्य आरोग्य विधात शोभमानं महीयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घम आयुः. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना ठाणे जिल्ह्यात विद्वानांची सवय श्रवण करण्याची असल्यामुळे तुम्हाला याची अर्थसंगती पुन्हा मराठी सांगावी असं मला वाटत नाही. दुसरा मंत्र सांगतो, आरती झाल्यानंतर मंत्राक्षत म्हणतो आपण, ती मंत्र अक्षदा नाही हा, मंत्राक्षत. अखंड असलेला तांदूळ, भाताचा दाणा, न तुटलेला, न किडलेला, आया जाळ्या न झालेला, भंग न पावलेला, तो जसा भगल शुभ्र म्हणजे पवित्र आहे आणि न तुटलेला म्हणजे अखंड आहे, तसं तुमचं जीवन आशीर्वादात्मक अखंड असावं याकरता वेदानुमोदित प्रार्थना आदिक्षित राजा त्या काळातल्या धर्मसभेत भगवान नारायणाला किंवा परब्रह्माला करतो आहे. तो मंत्र असा आहे, आविक्षतस्य कामप्रियेर विश्वे देवा सभासद इति. म्हणजे त्या कालखंडात राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा, खालचं आणि वरचं सभागृह होतं, सभापती होते आणि सभापतीसह सदस्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना त्या काळातला राजा आदिक्षित करतो. 2 प्रमाण दिली. तिसरं प्रमाण महाभारत, कालोवा कालनम राज्ञा राजावा कालकारणम इतित संशोमाभूत राजा कालस्य कारणम. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे षष्टी तत्पुरुष आहे. राजा कालस्य, राजाच देशातील परिस्थितीचा होणाऱ्या घडामोडीचा पूर्णपणे जिम्मेदार असतो. म्हणूनच एखाद्या खात्याकडनं एखाद्या मंत्र्यात फ्रॉड झाला तर त्याला त्याच्या पदाचा राजीनामा देण्यासाठी विरोधक गदारोळ करतात आणि मीडिया तंत्राला त्या बातम्या गाजल्यानंतर त्या मंत्र्याला त्या पदाचा राजीनामा द्यावाच लागतो, कारण राजा कालस्य कारणम. महाभारताचे संविधान तेच या प्रकरणात ऍक्ट मध्ये आल्यामुळे त्याला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. विषय तुम्हाला कंटाळला नाही, उभी येईना, अभंग येईना, प्रमाण येईना, पण ह्या भूमिका मांडणं अत्यंत गरजेचं आवश्यक आहे. आता वेदांनी जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आणि मग वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते या पथावरचे संत. बोलताना वेदवचन बोलतात, पण कृती करताना संतांच्या पथावरती पाऊल टाकून प्रॅक्टिकली वागतात. ते संत वेदविरोधी भूमिका घेऊन जगाचं वाटोळं व्हावं अशी प्रार्थना करतीलच कसं. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे असं करणाऱ्या ज्ञानदेव तुकाराम या मध्यम पदलोपी समासात जगातले जेवढे संत अंतर्भूत होतात त्या सगळ्यांनी लोकांचं भलं व्हावं अशी प्रार्थना केलेली आहे. तीच प्रार्थना करताना म्हणजेच मागणी मागताना जगविख्यात संत जगद्गुरु तुकोबाराय काय बोलतात, काय ऐसा सांगा
काय शब्द उपहासवाचक असतो, कधी कधी काय शब्द प्रश्नवाचक असतो, कधी काय शब्द हा आश्चर्यवाचक असतो. अरे बाप, काय तेजस आणि चेतन महाराजांनी परवा प्रताप पाटलांच्या बरोबर पणवेलच्या संगीत सभेमध्ये गजझंपा आणि अश्वघाटी ताल वाजवला. काय काय बोलता तुम्ही, वाजवला? प्रश्नवाचक. कधी कधी काय त्याने वाजवला, आश्चर्यवाचक. शब्द एक आहे पण शब्दांची फेक करताना अर्थोत्पत्ती त्याच्यात होत असते. कधी कधी उपहासवाचक, त्यांनी तिथे काय वाजवला, उपहासवाचक. आपल्या माणसाला रिस्पेक्ट देताना तुम्ही सुरुवातीला चाल म्हणली, वा काय आनंद मिळाला. काय शब्द प्रश्नवाचक वाटतो पण इथं आनंदोत्पत्ती होती. काय त्यांनी गायलं, एवढ्या प्रेमाने मला बोलवून काय हो, हजारोच लोक तिथं उपहासवाचक. अहो काय बोलता, ग्राउंड 35,000 लोकांनी भरलं. इथे काय शब्द आनंदवाचक आहे, इथे जो काय शब्द आहे तो प्रश्नवाचक आहे. जरा त्या जनसेटमुळे माझ्या मनाची शांतता भंगली आहे, तरी मी थोडं कीर्तन करतो. या गेल्या आठवड्यात मी कीर्तनाचा एवढा आनंद उपभोगलाय. बेळगावला 1,500 टाळकरी नाटपाखावर वादक होते. श्रद्धेय पुंडलिक महाराज मोरे दिहूकरांच्या नेतृत्वानं बेळगावला तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रीत्यर्थ नामयज्ञ झाला. तिथे मी गेलो होतो. अजून आमच्याकडचं नारळी सप्ताहातलं गहिनीनाथ गणाचं कीर्तन 50-55 हजार लोक आणि भगवानगडच्या नारळी सप्ताहात कीर्तन करताना 70 ते 71 हजार लोक माझ्या डोळ्यांनी अनुभवले. इकडे पण काही कमी नाहीत. मलंगडच्या कालखंडात मी जेव्हा आलो तेव्हा प्रचंड जनसमुदाय होता. आणि हाच कीर्तनाचा इथे योगायोग आलाय. अभंगाची भूमिका, माझी मांडण्याची पद्धती मेथड तुम्हा सगळ्यांना सदैव माहिती आहे. मी गायकांना वादकांना समवेत घेऊन जाणारा व्यक्ती आहे. जिथे नको तिथे आघाताला हातही करतो. काळाला विलंब झाला तर द्रुतगतीत त्यांना हात करतो. द्रुतगती अधिक झाली तर त्यांना स्पीड ब्रेकर प्रमाण ब्रेकिंगही निर्देश देतो. असं करत करत आपल्याला हे कीर्तन आजचं करायचंय. तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करताना प्रार्थनेत अदृश्य स्वरूपाची मागणी आहे. काय वाक्य, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. हा प्रार्थनेचा अभंग आहे. पण यात कळत नकळत मागणी आहे, कळत नकळत मागणी आहे. कधी मागणीत प्रार्थना आहे तर कधी प्रार्थनेत मागणी आहे. नाही कळलं तुम्हाला? कधी कधी एखाद्या पुरस्काराच्या नेत्याच्या आगमनात आपल्याला शाल श्रीफळ जेव्हा घालून पुरस्कृत करण्यात येतं, विषय आहे पुरस्कार सोहळ्याचा. पण जाता जाता ज्याला पुरस्कार मिळालाय त्याच्या प्रति भावना व्यक्त करताना एखाद्या गावाचा व्यक्ती माईकवर बोलत असतो, महाराजांनी निष्काम जीवन आतापर्यंत जगलं आणि शासनाने त्यांना पुरस्कार दिला, आम्हाला फार आनंद वाटला. पण महाराजांनी आमने गावात 2 एकर शेती माठासाठी ऍक्वायर केली आहे, तर साहेबांनी जर त्याला 50 लाखाचा फंड दिला तर अधिकच दुग्ध शर्करा योगी. या वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होतो. नाही कळलं? कार्यक्रम कोणता आहे? पुरस्कार सोहळ्याचा. तुम्हाला हे पण कळत नाही का? जरा भाताचं प्रमाण कमी करा खायचं. कार्यक्रम कोणता आहे? पुरस्कार सोहळा. आणि मग त्याच पुन्हा वेगळं पृथक्करण कसं करण्यात आलं? जाता जाता महाराजांनी निष्काम जीवन जगलंय. 2 एकरचा प्रकल्प आहे. तुम्हाला 50-60 लाख रुपये टाकता आले तर टाका. आणि मग एकनाथरावांनी असा हात फिरवला, असं पाहिलं आणि ते म्हणाले, लेने वाले बँक नाही, देण्यावाला बँक आहे, देणा बँक आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग त्यांना 50 लाखाचा निधी मिळाला. मागणं हा हेतू नव्हता. तुकोबारायांचा प्रार्थना करताना देवाला मागणं हेतू नाही. जाता जाता एक चिमटा काढलाय, जाता जाता एक अलगद सूचना दिली आहे आणि जाता जाता जणू देवाच्या कानात आपली भावना व्यक्त केली आहे. त्या घाबरल्या नाही. बाजूलातून बाहेर यावं म्हणून त्या प्रार्थना करतात. आज मंडळ पातळीवर उठतील कशाला विचारायला.
आणि आपल्याकडे मंत्र जातात, त्या प्रत्येक गोष्टीला शास्त्रामध्ये मंत्र प्रतिपादन केलेत. भुजंगेशाय विद्महे सर्पजाताय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. याच्यावर स्तोत्र आहे, अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंच कंबलम. ही प्रार्थना केल्यावरती तो जातो. विठ्ठल विठ्ठल. जावाई जपून बघ का जरा. जाता जाता भगवान प्रार्थनेतच मागणी अदृश्य स्वरूपाची ठेवताय. जरा प्लीज माझ्याकडे बघा ना. केवढा दुर्दैवी काळ आलाय मला की माझ्याकडे पहा म्हणायची. मी तारुण्यात नाही म्हणालो कोणाला माझ्याकडे पहा. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद. मी आता कशाला म्हणून माझ्याकडे पहा. कधी कधी भिंपलाच गायचा आहे पण पटदीप होतो. तुम्ही सगळे त्यातले ज्ञात आहेत म्हणून सांगतो. कधी कधी यमन कल्याण गायचा आहे पण श्याम कल्याण होतो. कधी कधी नटभैरव गायचा आहे पण तो आहेर भैरव होतो. वाक्य आहे का बरं का. कधी कधी राग आसावरी गायचा आहे पण तो दरबारी कानडा होतो. कधी आडाणा गायचा आहे तो दरबारी कानडा होतो. तसं तू खूप बरं आहे. प्रार्थना करता करताच पुन्हा सहज देवाचं लक्ष केंद्रित करतायत आणि म्हणतायत काय ऐसा सांगा देवा, मला असा एखादा उत्तम धर्म सांगा. आता जरा थोडं स्टेटमेंट कडक कठीण त्रासदायक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला श्रोत्यांना कदाचित माझं वाक्य आवडेल न आवडेल. सनातन वैदिक भारतीय धर्मा एवढा जगाच्या पाठीवर थोरला व्यापक विचाराचा धर्म नाही. हमारे वा श्रोते तुम्हाला इथून वंदन केलं पाहिजे सगळं. विठाला विठाला. खर्च किती त्यापेक्षा ऐकणारे किती चांगले त्याला काही महत्व असतं बरं का. 50च लोक असावेत पण ज्ञाते. पुढे काय तथा किम पुढे काय वाक्य होऊन गेलं तरी ते काय झालंय कळलंच नाही. एवढा व्यापक धर्म आणण्यात्र कुठेच नाही. मी नाव घेत नाही कोणाची. की बाकीचे धर्म स्थापित आहे आणि आपला अपौरुषय वेदासारखा आहे. याचा करता कोणी नाही. हा धर्मात बिघड झाला तर व्यवस्थापन आहे. शंकराचार्य, गोपाल कृष्ण, ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे सगळे जण धर्माची घडी बिघडली तर धर्म व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्नवादी येतात आणि त्यांचे प्रमाण पण तुमच्या सगळ्यांच्या पाठातले. पुढचं वाक्य आहे का धर्मनिरपेक्ष असा वर्ग जेव्हा जेव्हा उदयाला येतो तेव्हा त्या मताचं खंडन करावं असं महाराष्ट्रातल्या संतांचं वचन आहे. करणे पाखांड खंडन. किंवा कुणी म्हणालं पिंपळाला प्रदक्षिणा करा तुम्हाला मुलगा होईल, हे सुद्धा पाखांडपणाचं आहे.
कुणी म्हणालं ते शंखात पाणी घ्या आणि यजमानाच्या अंगावर मार्जन करा म्हणजे त्यांना सुख मिळेल. अशा पाखंडाचं खंडन करण्याकरता जी पार्श्वभूमी बैठक स्वच्छ प्रवाह आणि पथ आहे त्याचं नाव वारिंग वारिंग करोती ती वारकरी आहे. धर्मस्थापना हा प्रकार वेगळा आणि मग बिथरलेल्या धर्माला सुव्यवस्थित करणं वेगळं. पाया खांदून भिंत बांधणं वेगळं आणि पडलेली भिंत रिपेअर करणं वेगळं. प्रार्थनेत मागणीत आरंभालाच काय शब्द आल्यामुळं देवाला धडकी बसली की आतापर्यंत सनक सनंदन सनातन हे 4 सर्गाच्या लाटेतनं उत्पन्न झालेले वैष्णव माझ्याकडे आले. पण अशा गुंतागुंतीच्या प्रार्थनेत मागणी मागण्याची खासियत परंपरा बौद्धिकता आणि प्रबुद्धता या महाराष्ट्रातल्या संत परंपरेत आहे. आणि तुकोबारांना माहिती होतं की देव देऊन देऊन तरी काय देणार आहे, त्याच्याकडे आहे तरी काय देणार आहे. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. देवा तुला द्यायचंय तर मी मागतो तेच दे. उदाहरणार्थ मी जेवायला येणार नाही पण नितीन महाराज, जितेंद्र महाराज, जनार्दन महाराज किंवा आदरणीय श्री अमृते महाराज किंवा चेतन तेजस महाराज किंवा या टाळकऱ्यापैकी कोणी किंवा आमच्या कोंडीराम बाबांचे सुपुत्र आले त्यांनी माणकोलीला बोलवलं किंवा आमच्या कबीर बाबांचा शिष्य आला त्यांनी बोलवलं किंवा आमच्या विश्वनाथनी बोलवलं तर मी त्यांच्याकडे बाळारामजी जेवायला जाईल. पण मला लागेल ते कांदा नको, लसूण नको, अधिक तेलकट स्निग्ध पदार्थ नको, तोंडात फिरेल एवढा गोड घास अजिबात नको, कमालीचं तिखट भगंदर मूळ व्याधाला ब्लडिंग त्रास होईल असं मला अजिबात नको. मला काय पाहिजे, पालक, मेथी, भेंडी, फ्लॉवर, कमी मसाल्याच्या तिखटाचे हळद मीठ टाकलेले पदार्थ आणि तेल तूप न लावलेला फलका म्हणजे तिकर म्हणजे पोळी किंवा तुमच्या भाषेत रोटी चपाती. यापेक्षा मला काही लागणार नाही. पंक्ती मला नाही ना महाराज, 50 वर्ष मी सत्यासाठी थांबलो होतो आणि पंगत घेतली, 1.5 कोटी खर्च आहे, तुम्हाला हे रसगुल्ला खावा लागेल. अरे मी तुझा रसगुल्ला खाल्ल्यावरती यम माझ्यावर हल्ला करीन ना. खाल्ला रसगुल्ला केला हल्ला असं होईल ना. मला तुझा रसगुल्ला मी खाल्ला की माझ्यावर हल्ला झाला असं समजायचं. तुला आवडतं ते नको, मला काय लागतं ते. साधूला शाल घेताना तुमच्या आवडीच्या आणू नका, त्याला उपयुक्त होईल असे आणा. सकाळातल्या शालिकाच्या भिकारी शाले निघाल्या, खाली पकडायला पुरत नाही, अंगाला घेता येत नाही आणि उगाच नाव घेऊन हे सकाळ. दिंडीला पालखी दिली, त्यांनी राहुटी दिली, त्यांनी कवच्या दिल्या. भिकारी कोणीकडचा विठा शिकांत अंगावरती पुरेल, ती उलनची असेल, त्यावर एडक्याचं शिक्का असेल आणि ती गरम थंडीत होईल आणि उन्हाळ्यात थंड पडेल अशी दे ना एखादी चांगली एवढी शाल ती. आणि आमची इच्छा आहे सर करू नको सर, माझ्याकडे 2-3 हजार पडल्या तू देतो ते नको, मला लागेल. तुकोबारायांची आयडियाच ही आहे, नॉट BSNL. दिस इज आयडिया. माझं कारण हे, माझी आयडिया ही आहे की देवा तू देशील ते घेणार नाही, मला लागेल ते मागेल. तुझं काय आणि तुझ्याकडे देण्यासारखं आहे तरी काय, एक प्रमाण मोठं छान आहे. बघा तुम्हाला आवडतं का स्वीकारा तुम्ही. मेहुणा जयाचा द्वारिकेचा लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुधा धन्वंतरी चंद्रमा कावक्का मधुगा सुरेश्वर गजो ब्रह्मादि देवांगणा. हे मंत्र प्रकरण तुम्ही श्लोकातलं सगळे पहा. या सागराच्या मंथनातलं बरंच काही बाहेर पडलं, त्यातनं लक्ष्मी बाहेर पडली. लक्ष्मीच्या नंतर एक एक उपकरण बाहेर पडले. उदाहरणार्थ वैडूर्य, पाचू, प्रवाह,
मोती, शिंपले आणि शंख ही पाण्यातच उदयाला होणारी प्रकरण आहेत. तर लक्ष्मीचा भाऊ झाला शंख. नातं लावायचं लावता येतं. उदाहरणार्थ, माझ्या मुलाची चुलत सासू ठाण्यातील म्हात्र्यांची आहे, त्यामुळे आगरी बांधव माझे नातलग आहेत. लावलं नातं. नाही कळलं तुम्हाला? माझेही आडनाव जोशी आहे आणि त्यांचे आडनाव जोशी असल्यामुळे त्यांचे माझे वंशज एकच आहे. याला काय म्हणायचं? याला बादरायणी संबंध म्हणायचा. नाही कळलं तुम्हाला? बादरायणी, बादर, आवाज कमी करा, किंचित खणकायला लागला. बादर म्हणजे बोर. ऐका, आमच्या दरवाजाची चौकटही बोरीच्या झाडाची आहे आणि कुणबी शेतकऱ्याच्या बैलगाडीचं जुई बोरीचंच असल्यामुळे त्यांचे आमचे नाते आहे. नाही कळलं? याला बादरायण संबंध म्हटलेला आहे. मग ते शंख आणि लक्ष्मी भाऊ भाऊ झाले. ऐकता ना तुम्ही सगळेजण? भाऊ भाऊ झाले. तुकोबाराने काय किमया केली ते म्हणाले, मी होणा गयाचा द्वारिकेचा हरी, ज्यांनी विश्वकर्म्याच्या करवी करोडो अब्ज खरब आरब जगतातल्या संपत्तीचा आकडा मेथड पद्धत बीजगणित जिथे बंद पडेल एवढ्या संपत्तीची द्वारका निर्माण करणारा ब्रह्मांडाचा नायक कृष्ण, परंतु त्याच्या मेहण्याला मात्र गावागावात शंख करावा लागतो. नाही कळलं तुम्हाला? मी म्हणालो की माझे सख्खे चुलत भाऊ भारताचे कॅबिनेट मंत्री आहेत, तरी 30,000साठी मला 400 किलोमीटर यावं लागलं. तुम्ही जागे नाहीत का? तुम्हाला मराठी कळत नाही का? इंग्रजी बोलवणार? उपनिषद संस्कृत मध्ये फंके का करतात आणि यांना नाटाचा अर्थ कळत नाही. ते म्हणजे दरिद्री होतो. एकाच घरातले 12वी पर्यंत पोरं कॉलेजला बरोबरच आहेत. एक मेडिकलला गेलं, MS झालं, एक मधुमेहाचा तज्ञ, एक हृदयाचा तज्ञ, एक डोक्याचा तज्ञ, एक अस्थिरोग तज्ञ, एक मूळव्याध दंतरोग तज्ञ, एक डोळ्यांचा तज्ञ, एक DHMS, ऐकताय ना? एक D फार्मसी, एक तहसीलदार, एक CO, एक कलेक्टर, एक ECP, एक DCP, एक महाराज, एक पत्रकार, एक विद्वान, एक कथाकार, एक शेतकरी. 12वीच्या वर्गातले 60-70 पोरं आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या कामाला लागले. त्यातला एक कलेक्टर झाला आणि एक पोरगा आहे खारवाय भांगा. आळंदीला 400 पोरं शिकायला, मग सगळेच काही नाव रूपाला येतात का? पाठातले 4-5 जणच विठाला. माझ्या जीवनात 50 वर्षात महाराज लोकांच्या विद्वानाच्या लाटा मी खूप पाहिल्या. ते नावा रूपाला आले, देवाच्या कृपेने निवांतही बसले. नाही कळलं तुम्ही? खूप लख व्होल्टेज आल्यावर एखादा बल्ब खूपच प्रकाशित होतो आणि तेवढ्याच वेगानं टंगस्टन धातूची तार त्याची वितळते, म्हणजे बल्ब शॉर्टही होतो. नाही कळलं? नाही, खूप प्रसिद्धीला येतात आणि तेवढ्याच वेगानं थांबल्या जातात. कधी कधी शेतात पीक एवढं हिरवगार उंच येतं आणि वारा आला की निवांत झोपत. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही जागेत ना सगळेजण का? करू जय विठ्ठल. मला तर चांगलंच आहे. कमी वेळेत द्रव्य आमण्यातून मिळत असेल तर किती आनंद. एक सदस्य जर मंदिराला 15-21 लाख देत असेल तर माझ्यासारख्याला जाताना नाराज व्हायचं कारण आणि मला काही पत्रिका पाहावी लागत नाही. मी आलो रायाचा जोशी होरा ऐकायची माहिती. दैवाचं भविष्य मी नापास करेल एवढं संत वचनाचा आपल्याकडे पुरावा असल्यामुळे भयाचं कारण अजिबात नाही. श्रोते हो, मला आज नितीन आणि अमृते महाराज असं म्हणाले, विश्वनाथही, की आज पाऊस नाही आला. रोज मृगाचा वर्षाव होतो. ते म्हणजे आज पाऊस का नाही? ते म्हणे आज अमृत वर्षाव आहे. तो माझ्या कीर्तनाने कोणाचं भलं झालं असा महाराष्ट्रातून अजून निरोप आला नाही. ते सप्त्यात माळा घालतात, निवडणूक आली की काढतात ते. अशी सुधारणा झाली. बर, मी होणा जगाचा द्वारिकेचा हरी, शंख दारोदारी भिक मागे. एकाच घरातले दोन, एकाच माहेरातले दोघ जण
आता जाऊ द्या, हिमालयाच्या 2 कन्या गंगा आणि पार्वती. पार्वती भगवान शंकराची अर्धांगिनी, वामभागाला बसलेली धर्मपत्नी, आणि गंगा पार्वतीची सख्खी बहीण. एकाच घरात दोघी, पण एक मांडीवर आणि एक डोक्यावर. विचार शंकराला माझी प्रार्थना आहे, प्रपंच उत्तम करा, बायकोला जपा, हौस करा, फक्त मेहुनी डोक्यावर घेऊ नका. या प्रकरणामुळे पार्वती 2-3 वेळेला माझ्याकडे नाराज आहे. असो, धन्य माता पिता. मागणी मागत असताना काय खासियत आहे? तुझ्याकडे काय मागायचं देवा, आम्ही तुला मागणार नाही. आणि मागायचंच असलं तर धर्म सोडून अन्य विषयाला मी बडबड करणार नाही. ज्याला धारण केल्या जातं त्याला धर्म म्हणतात, मराठीत व्याख्या. आणि आपण त्याचं धारण केलं की धर्म आपलं पालन करतो. सोपं गणित आहे. पखवाज वादकाला मी जर म्हणालो आपला हात अतिशय मिठास आहे, तर कीर्तन झाल्यातून तुम्हाला कीर्तन आपलातून झालं. सोपं गणित आहे. आज अमृत महाराजांच्या घरी गेल्याचा प्रत्यय तुम्हाला आला की नाही? आलं का नाही? मी खांडवलला पंढरी बाबाकडे काय म्हणलो तुम्हाला? अहो काय छान प्रमाण म्हटला, मला तुमच्या घरी यायचं. आलो का नाही मी घरी? बोले कैसा चाले न चाले त्याची तोडा मी पावले. मागणार नाही, अधार्मिक मागणार नाही. ऐका, पत्नीना पतीचा शब्द न टाळणे धर्मच. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. हा पातिव्रत्य धर्म. पुढचा ऐका, पतीना आपल्या धर्मपत्नी खेरीज अन्यत्र वक्रदृष्टी न ठेवणं हा त्याचा पती धर्म. बरोबर आहे ना? भारतीयांनी राजाच्या शब्दाला सपोर्ट देणं हा नागरिकांचा धर्म. आणि नागरिकावर दुःख आल्यावर राजानं देहाची कुर्बान करणं हा राजधर्म. कीर्तनकार भोळा साधा विद्वान प्रसिद्ध संस्थेचा नसलेला कसाही मंत्रित असो, पण टाळकरी वादकानं कीर्तनकाराचा हसत हसत उपहास न करणं हा तुमचा धर्म, आणि कुचेष्टा करणं हा तुमचा अधर्म. विठाला अतिथीला भगवत स्वरूप मानून त्याला आसन पूजा करून अभिवादन अवक्षमन करणं हा ग्रहस्थांचा धर्म. आणि मी अतिथी नारायण स्वरूप आहे हे त्याला कळणं हा त्याचा अतिथी धर्म. लक्षात ठेवा. आपल्या मुलांना योग्य संस्कार करणं हा पितृधर्म, आणि आपल्या वडिलांचं वचन ही विष्णू पूजा आहे हा पुत्र धर्म. तुम्हाला 2-3 धर्म मी कानासमोर घातले. ऐका, धर्माची तू मूर्ती पापपुण्य तुझे हाती. अश्वत्थाम्यानं पांडवांच्या लेकरांची कत्तल जेव्हा केली तेव्हा एन केलं प्रकारानं द्रोणपुत्र अश्वत्थामा महाभारतातलं प्रकरण पकडला. गीतेत काही भाव त्यातला आल्यानंतर धरला आणि ठरलं की याला मारायचं. पण भगवान कृष्ण परमात्मा पुढे आले आणि परमात्म्याला विचारलं काय करावं. परमात्म्याने धर्म सांगितला, आतताई भ्रष्ट करेक्टेड पापी कृत्य करणाऱ्याला समाप्त करावं. पण पुढचा धर्म सांगितला, गुरुपुत्र वैष्णव आणि विप्र असेल तर त्याला त्रास देणं हाच त्याला धर्म आहे. धर्म इतका सोपा नाही. मी भूक लागल्यावर जेवणं हा माझा देह धर्म आहे, भूक नसताना जेवणं हा माझा अधर्म आहे. पण माझा मृत्यू व्हायला लागला तर जालिंदर बाबळ्यांच्या घरी दुधातली भगर खाणं हा माझा अपधर्म आहे. मला मृत्यू व्हायला लागला, व्हेंटिलेटर लावायची पाळी आली, चक्कर आली, मूर्छा आली, शुगर माझी कमी जास्त झाली, तर विश्वनाथनं भाजून आणलेला भात मी खाणं माझा धर्म आहे. पण पेशंट होऊन मी नीट होऊन जर तडातड चांगला चालायला लागलो आणि 3-3 तास कीर्तन करून द्रव्य कमवायला लागलो तर मी मात्र आता फळ फुलं खाऊन जगणं हाच माझा धर्म आहे.
तुम्हाला नाही कळत काय? कळत नाही काय? नर्मदेचं पाणी वाहतय तरी गाडी बसल्या बसल्या बिस्लरीचं पाणी पित असेल तर अधर्म. ऐकताय का? ऐकताय का? अधर्म. परंतु पाणी नसताना प्राण जात असेल तर बाटलीतलं पाणी पिणं हा त्याचा धर्म. मी तुम्हाला धर्माबद्दल कंटिन्यू 3 दिवस बडबड करत राहील. अर्थात तुमची उभा राहण्याची क्षमता पाहिजे. मला बसून बोलायला काय होतंय? लोक बिचारे येतात, गरमतय, पंखे मी बंद करायला लावलेत. जसं एखादे नाग सापोदींच व उष्णतेमुळे बाहेर पडतात तसं लोकांना मंडपाच्या बाहेर पडावं असं वाटतं. काही काही लोक पडदेवर करून मागे बसलेले बांधतात आणि हवा लागावी म्हणून. तरी भाऊ कदम नाही, चला हवा येऊ द्या म्हणून. बरं, काही काही वयस्कर आहेत, त्रासदायक जॉईंट प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खुर्चीवर बसले. बरं, त्यांना बसा नका म्हणण्याचा मला अधिकार नाही, कारण मी बसलेलो. स्वीकारला, महानंद बाबांनी स्वीकारला आणि संन्यासी धर्मानंतर आपल्या वडिलाला ब्लड ग्रुपचा वडील न मानता त्याला नारायण स्वरूप मानणं हा तुमचा धर्म आहे. धर्म आहे. धर्म अधर्म कळायला पिढ्याना पिढ्या जाव्या लागतात. देगलूरकर, चातुर्मासे, साखरे महाराज, मामासाहेब, श्री स्वानंद शिखोणाशी जोग महाराज या घराण्यांना जन्मचे जन्म घालावे लागले. म्हणून काही ठराविक लोकांना धर्म प्रकरण कळलं. फॉर एक्झाम्पल डॉक्टर नारायण महाराज जाधव, एक नाव तुमच्या कानावर यावं म्हणून सांगितलं. अशा ठराविक कीर्तन कळणं वेगळं, लक्षात धरा. पण धर्म कळणं अत्यंत अवघड, लक्षात धरा तुम्ही. धर्म फार क्रिटिकल गुंतागुंतीचं प्रकरण आहे. आणि ज्ञानोबारांना एवढा स्वधर्म आहे. ते म्हणाले, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. आपण आपलं विहित कर्म करणं हा धर्म आहे. शेतकऱ्यांनी पिकवणं त्याचा धर्म आहे. अतिथीला देणं त्याचा धर्म आहे. ब्राह्मण आणि वैष्णव आणि विद्यादान करणं त्याचा धर्म आहे. क्षत्रिय आणि युद्ध करणं त्याचा धर्म आहे. धर्म आहे. सेवकांनी सेवाभाव ठेवणं त्याचा धर्म आहे. बर, शिपाई आणि घंटी वाजवणं त्याचा धर्म आहे. प्रिन्सिपॉलनी येणाऱ्या शिक्षकांची मीटिंग घेऊन उद्याचा सिलेबस ठरवणं त्याचा धर्म आहे. हेल्परनं इंजिनिअरची ऑर्डर ऐकून मॅन्युफॅक्चरिंग विभागात काम कसं करायचं हा त्याचा स्वतंत्र धर्म आहे ना. धर्म आहे. म्हणून स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणता. नितीन दादा भाजीपाल्याचा व्यवसाय करतो असं त्यांनी मला सांगितलं. त्याला मी विचारलं, उद्या माझा एखादा सप्ताह ठरणार नाही, मी करणार नाही, मरेपर्यंत मला करायचं नाही. मला दिंडी काढायची नाही, संस्था काढायची नाही आणि सप्ताही मोठा करायचा नाही. जे सप्ते मोठा होता ते आपलेच आहे सगळे. भाजीपाला एक टेम्पो भर मागितलाय, तो नितीनला माझ्यापर्यंत पोहोचवणं हा त्याचा शिष्य धर्म आहे. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? हा त्याचा शिष्य धर्म आहे. आमण्यातल्या लोकांनी मला आज भरपूर देणं हा त्यांचा दान धर्म आहे. आणि आयाचित वृत्तीनं विप्र यतीनं घेणं हा यती धर्म आहे. नाही कळलं तुम्हाला? हा, यती भोजनाला जर बसला आणि कोणी नमस्कार केला तर यतीनं ताट सोडावून उठावा हा यती धर्म आहे. नाही कळलं तुम्हाला? 7-5 घरी भिक्षा मागावी, तिथे वैष्णवदेवाचा अग्नी शांत झालेला असला पाहिजे तरच यती धर्म अत्यंत अवघड आहे. एखाद्या यतीनं भगव्या वस्त्राची छाटी जर दिली, आमच्या कबीर बापूला चैतन्य बुवांना विचारा तुम्ही, ही वस्त्र जर दिलं, घडी घालून त्यावर समाधी बांधावी हा धर्म आहे शिष्यांचा. धर्म अत्यंत अवघड आहे. धर्म कळणं सोपं आहे. आणि पुढचं वाक्य ऐका, परधर्मो भयावह स्वधर्मे निधनम श्रेय. श्रेयस उत्तम आपला धर्म पाळलाय आणि अन्यांच्या धर्मात आपण कन्वर्ट होणं हा अधर्म आहे. उदाहरणार्थ, ती स्त्री बाजारात मला माझ्या बायको सारखी दिसली. वाक्य ऐका, बायको सारखी दिसली. का असं केलं? किती छान आहेस तू. हे पण नाही कळत तुम्हाला? अरे विठाल विठाल. इंस्टाला का गुगलला एक क्लिप फिरते, तुम्हाला मी गाडीत ऐकली. एक जण व्यक्ती म्हणतो की आमच्या धर्मात अन्यांना मारणं हे आमच्या ग्रंथात लिहिल्यामुळं
मारणं हे आमचं पुण्य कर्म आहे, या पाप नावाचा प्रकार अजिबात नाही, असा त्यांचा धर्म त्यांना शिकवतो. आपला धर्म वेगळा शिकवतो. कोण्याही जीवाचा सॉफ्ट धर्म आहे. आपला कसा धर्म आहे हा? सॉफ्ट, सरळ. आलिंगन दिलं, जवळ आहे, नमस्कार केला, बरेच ना तुम्ही. घरी येताना महाराज हो नक्की, कारण महाराजांना घरी न जाणं न परवडणार आहे. एवढ्या चहा दुधाच्या भूताबरोबर गांधींची हिरवी नोट त्याला लागून येत असेल तर कशाला काढायचं? कुंकाचं बोट आणि पाचशेची नोट जर नुकसान होत असेल तर टाळायचं कशाला? कल्पना करा. प्रेम वात्सल्य आहे. पीकी वादकाला जरी म्हणालो काय हात आहे तुमचा, तुम्हाला बरं वाटेल की नाही? बघा मान हलवले. स्तुती ऐकता हर्ष वाटे मनाला, प्रत्येकाला मदोन्मत्त हत्ती मादीला पाजून जर ग्राउंड मध्ये आणला आणि त्याला गजपर्ण जर वाजवलं तर हत्ती डुलत येतो, हत्ती डुलत येतो. तुकोबारायांची वेदवाणी तयाची बिसाट सुखी म्हणून एक गोड बोलत आपला प्रस्ताव बरोबर त्यांनी देवाच्या चरणाजवळ मांडला आणि मंजुरी करून घेतली. देवा मला धर्म सांगा. आणि देवानी तुकोबारायांच्या मानेखाली हात दिला. तुकोबारायांना उठवलं, जाग केलं आणि नामदेवरायांचं उर्वरित शतकोटी अभंगाचं प्रकरण पूर्ण करण्याकरता गाथा ही प्रेरणा दिली आणि अभंग काव्य उत्पत्ती पदछंद तयार झाला. आणि देव तुकोबारायांना म्हणाले, आपल्या धर्मात असा धर्म सोपा सरळ तुझ्या कानावर घालून ठेवतो. तो धर्म असा आहे, विष्णुमय जग कबीर महाराज रसखान या सगळ्यांना आपण स्वीकारलं की नाही? आपण किती व्यापक विचाराचे. ज्ञानोबा ते तुकोबा आणि एकोबा ते चोटोबा हा मंडल आयोग स्थापन करणारा आपला महाराष्ट्र संप्रदाय पुरोगामी वैचारिक चिंतन करणारा असल्यामुळं सद्धर्म पथ आणि त्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आपल्या एवढं सोपं कोणी जगाच्या पटवी सांगितलंय असं मला वाटत नाही. म्हणून काय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा. आणि देवाने सूचना दिली, कोण्याही जीवाचा नगमत्सर हा आपला धर्म. धर्म सोडून अन्य धर्मात न जाणं हा आपला धर्म. आपल्याला विहित मिळालेलं काम निष्ठेनं करणं हा आपला धर्म. तुझी पायी पावे आई
सल्ला जेव्हा दिला तेव्हा तुकोबारायांची दुसऱ्या चरणात भूमिका अशी आहे, तुझे पायी पावे ऐसा, जेणेकरून मी तुझ्या पायाजवळ प्राप्त होईल मिळेल, पण तुझ्या पायाखेरीज अन्यत्र कुठे आनंद नाही. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख बसे तुझे पायी, पायातच सुख तुझ्या. विषमतेचा बाध आहे, समतेचा उदय, समचरण सरोजम, नयनही समय चरणही समय, बिट्या ऐशी खून, सम्यक अन्यत्र कुठे नसल्यामुळे हे देवा तुझे पायी वसे ऐसा, वसणे म्हणजे राहणे, वस्ती करणे, थांबणे, स्थिरावणे अशा अर्थाने तुझे पायी पावे ऐसा, जेणे उगवे हा फासा. दुसऱ्या चरणाचा उत्तरार्ध जरा त्रासदायक अर्थसंगतीला, जेणे उगवे हा फासा. कसं मिनिंग, कसं त्याचं लॉजिक चिंतने भूमिका मांडावी नाकी नव्हे तर जेणे उगवे हा फासा. उगवे म्हणजे निर्माण होणे, उद्धृत खालून वर येणे. ऐकताय का? ऐकताय ना? उत्सर्ग विधी म्हणजे खालून पाणी वर येणे. उगवे पेरलेला दाना अंकुर फुटून खालून वर येणे. बांधकाम करताना खालचा पिलियर बेसमेंट करून वर येणे. उगवे उदयाला येणे. संत वाङ्मयात संत शब्दांची खासियत कळणं पंडितांना, तार्किकांना, कवींना इतकं सोपं नाही. पारंपरिक गुरुपांत अध्ययन जर श्रवण केलं एखाद्या जाणत्या सत्पुरुषाच्या परंपरेत तरच अर्थसंगती कळती, नाही तर फसगत होते. ध्यानात धरा तुम्ही. इथं उगवे शब्दाचा अर्थ आहे उकलणे, सुटणे, शिथिल होणे, मोकळ होणे. मी अडकून पडलोय या संसारूपी पाशात. सप्त पाश आहेत ना, या पाशात मी अडकल्यामुळं या पाशातनं सुटका व्हावी आणि तुझ्या चरणावरती माझं चित्त उवामी स्थिर व्हावा, असं काहीतरी देवा तुला करावं लागेल. चित्ती तुझे पाय डोळा दुसरी काय मागणी आहे? चित्ती तुझे पाय, माझ्या चित्तात तुझे पाय, इथे भूमिका आहे. आणि आता इथे भूमिका आहे माझं चित्त तुझ्या पाय. दोन भूमिका आहेत बरं ना. एक तर तुझे पाय माझ्या चित्तात, दुसरी भूमिका आहे माझं चित्त तुझ्या पायावरती. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा, दातारा दातारा दातारा, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो
काही तुम्हा सूज्ञ लोकांच्या लक्षात आलं असेल. कसिया तेजूपदाला रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले ओ सारणी तुहा त्यांच्याकडे वाजवतो. जेवढा आवाज कमी तेवढा आनंद घेता येतो. वक्त्याला स्वतः आनंद घेता आला तर इतरांना देता येतो. आपल्या ताटातच पदार्थ या 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 तुझं तर काय चालते का तुला? तुझ्याकडे काहीतरी पाहिजे की नाही? श्रोते हो, वेळ माझा संपलाय. तुम्ही बोला म्हणालात तरी मी बोलणार नाही, थांबणार आहे. तुझे पायी पावे ऐसा, जेणेकरून तुझ्या पायावरती मी राहील, स्थिर होईल, असं जेणे उगवे हा फासा, जेणेकरून माझ्या जीवनातला संसार पाश सुटेल. आणि मग देवाने कृपा केली आणि तुकोबारायांची भूमिका अशी झाली. लाथाळीला संसार त्यांना संसार लाथाळता येतो, अन्यांना शक्य नाही. आता ज्ञानोबरांची भूमिका या बाबतीत अशी छान आहे, जरा जुनी चाल आहे, मला सांभाळून घ्या. आधी संसार सुफळ झाला गे आधी संसार जग मला म्हणलं संसार अवघड आहे, अवघाची संसार सुखाचा करीना, आणि निवृत्तीनाथ दादा टाळावाले हो, आणि निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं आणि पांडुरंगा तुझ्या कृपेनं तुला पाहिल्यामुळं, तुझ्या चरणाला पाहिल्यामुळं देखील पाय विठोबा देखील चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कामोवन माडी एकाच झाली खिरीत, जगातल्या अन्न पदार्थावर माझी भौतिक आसक्ती शिल्लक राहिलेली नाही. आणि ते पदार्थ मिथ्या कफल्लक भौतिक मर्त्य. मराठी शुद्ध बोलायचं म्हटलं तर नासके असल्यामुळं याची मला आवश्यकता नाही. कारण आहे त्याचं देखील पाहिजे.
वयस्कर वृद्ध वारकरी माता भगिनी दिंडीत चालतात. कशासाठी? व एक क्षण प्रभू परमात्म्याला न्याहाळण्यासाठी. आणि एवढे लांबून चलत ऊन वारा पाऊस वय आजार गुडघा ज्वाईन मणका बीपी शुगर ऐकायला येणं न येणं दिसणं न दिसणं प्रपंचातले सुख दुःख सगळे व्यावृत्त करून आपण त्या श्रीहरीला पापणी लगेपर्यंत जेव्हा पाहतो ना तेव्हा प्रपंचातल्या सगळ्या दुःखाचा परिहार एका क्षणात होतो. त्याचं कारण आहे देखील पाय विठ्ठलाचे. पायातच ताकद आहे, त्याच्या मुखातच ताकद आहे. म्हणून तुझे पायी मला तिथे ठेव, वसे म्हणजे राहणे असं काहीतरी कर, जेणे उगवे हा फासा. उगवे म्हणजे क्षिथिल होणे सुटणे अशी काहीतरी व्यवस्था कर. आणि देवा तुला काय करणे रे? करी कृपा तत्वज्ञान सांगतो तुझ्याच मुखातून अर्जुनाला सांगताना आम्ही अनेक अवतारात ऐकलं. सात्विक राजस आणि तामस 3 प्रकारचं दान आहे. यातलं राजसही नको, यातलं तामसही नको, द्यायचं तर सात्विक दान दे. सात्विक दान शब्दाचा अर्थ असा आहे तुम्ही जे दिलं ते आनंदाने मी स्वीकारण्याचं नाव सात्विक. यापेक्षा अजून मराठीत खाली बोलावं अशी आमण्याच्या सत्याची क्वालिटी ढासळू नये त्याकरता मी शब्दांचा व्यभिचार या ठिकाणी करत नाही. सात्विक सात्विक स्वयंपाकात सुद्धा सात्विकता. तुळशी जल ठेवून भगवंताला समर्पित केलेलं नैवेद्य महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजम विश्वासो नाही वजायते. किंवा अहम वैश्वानर भूत्वा ब्रह्मार्पण ब्रह्मवी किंवा अच्युता केशवा माधवा गोविंदा जीवित गोपाळा इत्यादी मंत्र संस्करण अभंग म्हणत भगवंताला दिलेला नैवेद्य आणि मग प्रसादात त्यातला कण कण टाकून वाटलेला अन्नदान हे फक्त पोट भरण्याचे पदार्थ नसून कृपा करणारं दान असल्याच्या जाणीव आहे. वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे, हल्लीच्या सुधारित कालखंडात नेत्रदान आहे, किडनी दान आहे, गुडघा दान आहे, धर्मशास्त्रात जुनं गोदान आहे, कंकण दान आहे द्रव्य. त्याच्यानंतर कन्यादान हा विधी प्रतिपादन केलेला आहे. कन्यादान विधी आहे. लग्न डॉल्बी धिंगाणा हे नाही, 2 पायाचं 2 पंखाचं हे करायचं. ब्लास्ट झालं का आक्रमण झालं का तेव्हा सावध सगळे मंडपाच्या आत बसा, काही होऊ शकतं लक्षात घ्या. सूचना आहेत रेडिओच्या आकाशवाणीच्या सगळीकडे की आच्छादनात राहा, खाली राहा, मजबूत राहा, बाहेर फिरू नका, वाकून चाला. कसलाही आवाज होऊ शकतो, लाईट कधीही जळू शकते, एखादी गोळी किंवा एखादा आवाज तुम्हाला सूचना करून सप्ताहाची पत्रिका छापून घरात येणार नाही. उद्या यांची कीर्तन आहे, काही सांगता येणार. वेळ माझा संपला. करी कृपा दान. दान मागताना कृपेचं दान मागितलंय. कोणतं दान? कृपा. आणि कृपेचं दान फार महत्वाचं आहे. कृपादान केले संती कल्पना सरे. किंवा कृपा देवाणी संतांनी केली की ते दान जीवनातलं संपत नाही. जशी कृपा करशील तसं माझं मुख
भगवत चिंतन करेल तैसे बोलही वचन. त्याचप्रमाणे माझ्या मुखातनं वचन बोलो ते वचन आली मुखा वाटे अमृत वचने अशा अर्थाची असावीत. मी तुले आणि रसाळ साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंबहुना एक नमन आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठातले. अमृत कन कोवळे ओबी सांगा. अमृत कन कोवळे चार दियेचे चंद्रकळे माझे अमृत कन कोवळे ते वेचिती चकुरत लगे. वेचण्यासाठी ती तसे असावे लागतात. विठ्ठल विठ्ठल. वाचन वचन बोलताना संतांचे प्रमाण वेदानुमोदित अर्थ पुराणांच्या संगती आणि आस्तिक मतवादी 6 शास्त्र याचा समावेश माझ्या मुखातून असावा. वाचा बोलू वेदनीती बास एक प्रमाण. दुसरं घे घे माझे वाचे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. हरि बोला देता हरि बोला घेता. हरि बोला घेता हरि बोला देता. सर्व कार्य करिता हरि बोला. ही गाढवांना सूचना ही समग्र महाराष्ट्रातल्या कुत्र्यांना सूचना नाही. अखिल महाराष्ट्रातल्या सर्व कुत्र्यांना निवेदन करण्यात येते की आमणे येथील नामयज्ञामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग नोंदवून अन्नदानादी क्रियाकर्म करावे म्हणजे आपण पुण्यास पात्र व्हाल. असं कुठे मी ऐकलं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व गर्दभांना सूचना करण्यात येते की कालच्या पावसाने तळ्याजवळ माती चिकन चुपडी झाली असल्यामुळे उष्णतेने दाह होत असलेला अंग आपण तिथे लोळवून मोकळ करून तिथे आवाज काढावा. ह्या सूचना मुखाला आहेत, आपल्या वाणीला आहेत, जीवाला आहेत, मानव देहाला आहेत. म्हणून करी कृपादान तैसे बोलली वचन. तुका म्हणे देवा माझे हृदय वसवा. आतापर्यंत जे जे बोललो ते शेवटी हृदयापर्यंत येऊन ठेपलं. हृदय ज्याचं उत्तम आहे, त्याचं शरीर उत्तम आहे, मूलाधार ज्याचं चांगलं आहे, त्याचं पोट चांगलं आहे आणि हृदय ज्याचं चांगलं आहे त्यांना हार्ट अटॅक येत नाही, त्रास वेदना होत नाही, लवकर तो मरत नाही, घाम त्याला येत नाही, ठोके त्याचे कमी जास्त होत नाही. इतरांचं भलं केलं की आपलं हृदय चांगलं चलतं आणि इतरांचं भलं बघून आपलं मन जळलं की हृदय कमकुवत होतं असा नियम आहे. एखाद्याच्या वास्तुशांतीला गेल्यावर त्याचा बंगला बघून आपल्याला आनंद वाटत नाही. काय यार जगाला लुटून बांधले बाकी काय, त्याचं हृदय कमकुवत होतं. त्यांनी गायलं यार पण मला म्हणू दिलं नाही. काय गाणं आहे का उरट नाही ते, त्याचं हृदय कमकुवत होतं. म्हणजे हे जे जे जळकाप करणारे लोक आहेत, न हसणारे, प्रसन्न नसलेले, इतरांचं न देखवणारा जो जो गट आहे त्यांच्या हृदयाला वेदना होतात, कमकुवत होतं. आता हृदय हे आपुले वरी बैस उपावली श्री गुरूंचे. ज्ञानोबा म्हणे हृदयात 2च काम करायचे. एक तर श्री गुरूंच्या चरण पादुका स्थापित करायच्या, नाही तर दुसरं प्रकरण आहे ब्रह्मांडाच्या नायकाची स्थापना करायची. वसवा म्हणजे ठेवा असा त्याचा अर्थ आहे. विठोबा
कोकण पट्टा मला जाम आवडतो, मनापासून आवडत. तुमच्या सगळ्यांचा एवढा जीव एवढा प्रेम आहे. कित्येक वर्षापासूनचं माझं येणं मला मधुकर बाबा, वाफे गंगेचे, गुरुनाथ घावट महाराज, आनंद महाराज खंडाळे, वाशेऱ्याचे आपले रामदास बाबा, आमचे कोंडराम बाबा, आमचे महानंद बाबा, काशीनाथ बाबा, या सगळ्या सत्पुरुषांच्यामुळे वज्रेश्वरीला, गणेशपुरीला आदरणीय सदानंद बाबा, आमचे चिंतामण बुवा असतील, या सगळ्या लोकांनी खूप प्रेम दिलं. आणि या गावी आमच्या श्रीगोंद्याच्या नारायण बाबांची परंपरा आणि त्यांची अप्रतिम मूर्ती स्थापन केल्याबद्दल मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचं सावरम बाबा असतील, वामन माऊली असतील, शांताराम भाऊ असतील, काशीनाथ बाबा असतील, या सगळ्या सत्पुरुषांनी तुमच्याकडे परमार्थाचं बीजारोपण केलं. भगवा माझी जनार्दन बाबांची चर्चा झाली. काही लोकांना आदरणीय वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी तुकाराम महाराज, कबीरांच्या पासून, बापूंच्या पासूनच वळण. काही लोकांना आमचे श्री कवडे बाबांच्या पासूनची परंपरा, काही लोकांना परंपरा शांताराम भाऊंची आहे. अशा अनेकविध परंपरेचा समन्वय या प्रभागात आहे आणि त्याचा समुच्चय सागर म्हणजे वारकरी जीवन आहे. उमा टाळकरांनी मला खूप मदत केली. पखावज वादक, स्पीकरचा ध्वनी, मंडप व्यवस्थापन आणि प्रांगण खूप शांत आणि निवांत दिसलं. आता नवीन मंदिर आहे, जसं आता त्या अयोध्येला लोक सध्या मंदिराकडे जातात तशी आपल्याकडे गर्दी आहे. हीच गर्दी आणि दर्दी पण कायम टिकून ठेवा अशी भावना व्यक्त करतो. आणि मंदिर हे पवित्र असावे, ते एन्जॉयचा टर्निंग पॉइंट होऊ नये अशी जाता जाता ठोस भूमिका धर्मगुरू या नात्यानं मांडणं माझी काळाची गरज होती. त्या बाबतीत मी बोललो. अतिशय सुंदर कीर्तनाची भूमिका मला मांडण्यात आली. जिनूची तोरी तरी आणण्याच्या विठाल विठाल तिची आई भजन म्हणती, काका कीर्तन करतो, बाप पखावून वाजवतो. आईकडून मात्र वंशात तिकडनं परमार्थ. त्यामुळं पुली कन्या पुत्र होती दयाचा हरिख. आमण्यातली मुलं म्हणजे गुलाबाची फुलं आणि काही गावातली मुलं म्हणजे डोकराची फुलं. आजचं कीर्तन सकल
चरणी समर्पित करून एकदा प्रेमभऱ्या मदत करणार सगळेजण हात वर करा न सांगता अतिशय प्रेमाने आणि कोकणाच्या पद्धतीनं ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन म्हणायचं आणि तुम्हाला लागेल तेवढा आवाज स्पीकर वाल्याकडनं मागून घ्यायचा. आता ते डॉल्बी वगैरे आवाज वाढवा मोठा ढोल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा सगळ्या भाविकांना धन्यवाद द्यावा. तो इतके प्रामाणिक आहेत कुणालाच हात खाली करा असं म्हणायची वेळ असं जीवनात प्रामाणिक माणसांनी वागितल्यावर परमात्मा नक्की भेटल्याशिवाय अशा देवाला प्रार्थना करतो. नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. ह्या लेखाचा व्हिडिओ जर केला असेल ना तर व्यवस्थित एडिटिंग करून समाजापर्यंत द्या की परमार्थाचं बीजारोपण बालवयातच झाल्यावर संस्कारक्षम महाराष्ट्र घडत असतो. ही माझी नातच आहे ना, मला कौतुकच आहे त्याचं. हे कीर्तन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तनात काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्याव्या. माझ्यापेक्षा तुम्ही 4 अक्षर चांगले शिकलेले, अभ्यास करणारे, स्टडी करणारे, महापुरुषांचं श्रवण करून जीवन कृतकृत्य करणारा वर्ग आहे. मी थांबतो. विठ्ठल जय.
मस्तक अखंड हरिनाम सत्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि या अमृत महोत्सवी वर्षामधील आजच्या दिवशी सगळे कार्यक्रम सुरळीतपणे संपन्न झाले। पहाटे काकडा झाला, त्यानंतर श्री ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण होऊन सांगता झाली। त्यानंतर 4 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण देवराज महाराज केणे यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं। प्रवचनानंतर बरोबर 5 ते 8 या वेळेमध्ये श्रींचा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। श्रींचा पालखी सोहळा झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी होती, तीही चांगल्या प्रकारे उत्तम संपन्न झाली। आणि आताच ज्यांच्या मुखारविंदातून आपण कीर्तन श्रवण केलं, मुखी अमृताची वाणी, नवे नवे अमृतच ज्यांच्या मुखातून द्रवत होतं, असे असणारे आपल्या सर्वांची गुरुस्थान असणारे हरिभक्तपरायण स्वामी अमृताश्रम महाराज अमृत महाराज जोशी आणि बाबांनी या ठिकाणी येऊन उत्तम अशा प्रकारे कीर्तन सेवा संपन्न केली। त्यांच्याविषयी मला काही बोलता येणार नाही, आणि इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार, आणि सूर्यासमोर काजवाने नेमकं काय ते चमकावं, मला काही बोलता येणार नाही। कारण मी आज जो इथे उभा आहे याचं एकमेव कारण काय असेल तर महाराज आहेत। ज्यावेळेस कालनेरला संत काशीनाथ बाबांच्या नावाने बाल संस्कार शिबिर वारकरी आयोजित केलं होतं, आणि पहिल्या वर्षी जवळपास 400 विद्यार्थी त्या ठिकाणी होते। आपल्या गावातील जवळजवळ 35 विद्यार्थी होते तिथे। आणि पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी आम्ही बाबांच्या दर्शनाला गेलो, आणि बाबांच्या दर्शनाला गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि बाबांनी नाव विचारलं तर बाबांनी सांगितलं तू कीर्तनाच्या पाठाला बसायचं। आणि कीर्तनाच्या पाठाला बसल्यानंतर त्या वर्षी बाबांच्या आशीर्वादाने मला जे काही त्या ठिकाणी श्रवण करता आलं, अभ्यास करता आला, मी ते केलं। आणि पहिल्या वर्षी म्हणजे स्वतःची स्तुती म्हणून नाही, बाबांच्या आशीर्वादामुळे मी इथे मला सांगायचं। आणि पहिल्या वर्षी कीर्तन परीक्षेमध्ये माझा त्या ठिकाणी पहिला नंबर आला, हे एकमेव कारण मी इथे उभे फक्त बाबांच्यामध्ये। आणि अशा असणारे बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांच्या दर्शनाचा योग सगळ्यांनाच प्राप्त झालेला आहे। भगवंताचा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी आम्ही बाबांना वस्त्र आणि श्रीफळ देत आहोत। मी विनंती करतोय की एक डोंबिवली पट्ट्यातील शिरडून गाव आहे, आणि त्या गावामधील एक मंगळ मामा पाटील म्हणून आहेत। त्या परिसरामध्ये डोंबिवली पट्ट्यामध्ये कुठेही कोणाचंही कीर्तन असू द्या, पण त्या कीर्तनकाराला म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारीले बाळ कौतुके या न्यायाप्रमाणे कीर्तनकाराला सजवण्याचं नटवण्याचं काम जी व्यक्ती करते ती व्यक्ती म्हणजे आमचे मंगळ मामा शिरडूनचे। ज्यार्थी बाबांनी टाळी वाजवली, कारण त्यांना त्याचा अनुभव आहे, हे बघा। आणि मी मामांना विनंती करतोय की बाबांचा त्यांनी सन्मान करायचा। या पुढे मामा उठा। महाशिवरात्रीच्या दिवशी माझं वाकळणला कीर्तन होतं, आणि संपूर्ण भगवान शंकराचा ड्रेस त्यांनी मला कीर्तनामध्ये चढवला होता, आणि सगळ्याच कीर्तनकारांना नटवण्याचं काम ही व्यक्ती करते। आणि अशी असणारी व्यक्ती शिरडूनवरून इथपर्यंत आलेले, त्यांचे आपण शब्द पुष्पाने या ठिकाणी आभार व्यक्त करू। आता कीर्तन झाल्यानंतर 11:30 वाजता विठ्ठल नाम जपाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। विठ्ठल नाम जप 1 तास होणार आहे, आणि उद्या सकाळी पहाटे 4 ते 7 या वेळेमध्ये सामुदायिक काकड आरती होईल। आणि ऐका, एक महत्वाची अशी सूचना आहे की आपलं कीर्तन 10 ते 12 आहे, परंतु 9 ते 10 या वेळेमध्ये आपल्या गावची परंपरा सद्गुरू श्री नारायण महाराज श्री गोंदेकर आणि यांच्याविषयी 1 तास सद्गुरूंविषयी व्याख्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि मुंबईवरून विठ्ठलची अण्णागिरी हे येणार आहेत। म्हणजे आपल्या श्रीगोंद्याचा जो उत्सव होतो त्या उत्सवामध्ये जे आरती करायला राहतात ते असणारे विठ्ठलची अण्णागिरी ते या ठिकाणी येणार आहेत। 1 तास सद्गुरूंच्या विषयी आपल्याला सांगणार आहेत, माहिती देणार आहेत। सद्गुरूंची आपण मूर्ती या ठिकाणी स्थापित केली, पण त्या सद्गुरूंची सर्व माहिती आपल्याला असली पाहिजे। त्यामुळे त्यांनी स्वतःहून फोन केला की असं असं आयोजन आहे, जमेल का तुम्हाला? ग्रामस्थांच्या अनुषंगाने त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। 9 ते 10 वेळेमध्ये
ते व्याख्यान होणार आहे आणि 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्त परमश्री शतकोटीकार यशवंतजी महाराज पाटील ठाणे कोल्हापूर सद्गुरु श्री वास्कर महाराज फड परंपरेचे ते पाईक आहेत आणि त्यांचे या ठिकाणी कीर्तन होणार आहे। त्यानंतर आभार प्रदर्शन आणि महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे। आज कीर्तनासाठी मृदंगाची साथ करणारे आमचे केएस महाराज असतील, चेतन महाराज असतील, उत्तम अशी गायनाची साथ करणारे आमचे विठ्ठल महाराज नाईक असतील, जयेश महाराज असतील, मयूर महाराज असतील, आमचे गुरुनाथ मामा आहेत, प्रमोद भाऊ आहेत, सर्वच मंडळी। त्यानंतर आपले शहाडकर बाबा यांचे नातू आमचे सिद्धेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, देवराज महाराज उपस्थित आहेत, हरिभक्त परायण जनार्दन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, कृष्णा काका वाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत, बाळाराम महाराज सरवलीपाड्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे अनंत बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित, भरपूर मंडळी उपस्थित आहेत, गुरुनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो, सर्व टाळकऱ्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाराजांच्या सोबत आलेले आमचे जालिंदर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कीर्तन संपलं असं जाहीर करतो। चहा तयार आहे, चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। भानुदास हे